नमस्कार मित्रांनो, आज आपण पेपर जॉगिंग शिकणार आहोत. हे पेपर जॉगिंग जे असते पेपर लाईनमध्ये किंवा प्रिंटिंग लाईनमध्ये किंवा तुमच्या इवन डे टू डे लाईफमध्ये सुद्धा खूप फायदेशीर पडणार आहे. ती शिकू आपण. 2-3 पद्धतीने पेपर हा जॉगिंग केला जातो आणि तो कसा केला जाईल हे बघू आपण आज. हा प्रिंटिंग झालेला पेपर आहे आणि हे बघू शकता तुम्ही. ह्याला आपल्याला सुरुवातीला थोडं हवा भरल्यासारखं करायचं. या क्रियेने पेपरमध्ये हवा भरली जाते. त्याला सरळ असं उचलून वरती घ्यायचं. ठीक आहे. परत दुसऱ्या बाजूने थोडंसं असं त्याला डान्स करत पुन्हा एकदा आणि वरतून थोडंसं स्लाइटली प्रेस करायचं. स्लाइटली प्रेस केल्यानंतर आता ही तिसरी बाजू. तिसऱ्या बाजूला आपण थोडंसं वरतून इकडनं प्रेस करणं आणि इकडनं प्रेस करणं. हे बघा. ठीक आहे. त्यानंतर याच्यात हवा भरून दोन्ही अंगठे आणि बोटाच्या आधाराने वर उचलणं आणि वरतून थोडं स्लाइटली पंच करणं. सेम परत चौथ्या बाजूला प्रेस करून दोन्ही बाजूने थोडी हवा भरून सरळ करून त्याला वरतून थोडं प्रेस करायचं. थोडंसं जॉगिंग करायचं याच्यामध्ये. जॉगिंग पेपर जॉगिंग. ठीक आहे. ही पेपर जॉगिंगमुळे काय होतं, पेपर जॉगिंगमुळे काय होतं की पेपर एकसारखा लागून येतो. ठीक आहे. एकदम प्लेन बघू शकता तुम्ही. ओके. परत एकदा बघू. परत पेपर नवीन घेतला. त्याला त्याच्यात थोडी हवा भरली. याचं त्याला हाताळायचं. वरतून पंच केलं थोडं. परत दुसरी बाजू. त्याला दोन्ही बाजूने थोडंसं प्रेस केलं. इकडनं ही तिसरी बाजू. ही चौथी बाजू. यात आणखी एक पद्धत असते. दोन्ही बोटांनी दोन्ही बाजूने धरलं दोन्ही टोकांना. ठीक आहे. त्यानंतर ह्या अंगठ्याने प्रेस करायचं, मध्ये लोटायचं आणि सोडून द्यायचं आणि इकडे ओढायचं. ठीक आहे. परत इकडनं हे बघा. हा पंखा तयार होतो पेपरचा. या पंख्यामुळे सुद्धा त्याच्यात हवा तयार होते आणि त्या हवेला फक्त थोडंसं स्लाइटली प्रेस केलं की ती हवा वाढते आणि मग पेपर एकसारखा जुळून येतो. आपल्याला मेन फंक्शन काय की पेपर जुळला पाहिजे. आता थोड्या मोठ्या पेपरवर काम करू आपण. हे बघा. हा 1/4चा पेपर आहे. ठीक आहे. आणि व्हाईट आहे. हा स्टिफ असतो त्याच्यामुळे हा पटकन आपल्याला कवर होतो. पटकन याचं जॉगिंग होऊन आणि याची सेटिंग लागून जाते. त्याला थोडंसं बारीकसा प्रेस केला, वरती घेतलं. दुसऱ्या बाजूने बारीकसा प्रेस केला, वरती घेतलं. ठीक आहे. इकडनं तिसरी बाजू आता परत थोडंसं प्रेस करून बाजूने चौथी बाजू. परत दुसऱ्या बाजूला हे बघा
झालं. ओके, चारी बाजू एकदम सुतात. आपल्याला हा सुतात आला पाहिजे तिथं. ठीक आहे, त्याच्यासाठी ही एवढी मेहनत. बरं ठीक आहे. आता ही लाईफ हॅक जर तुम्हाला येत असली, जरी प्रिंटिंगचा माणूस नसला तरी चालेल, पण ही लाईफ हॅक जर तुम्हाला जमली तर फार तुम्ही स्टँड अलोन दिसता. 4 लोकांमध्ये तुमचा एक वेगळा अपीअरन्स तयार होतो. पेपर जॉगिंग हे एक स्किल आहे आणि ते स्किल आत्मसात करायला कदाचित कुणाला 10 मिनटं लागतील, कुणाला 10 दिवस लागतील, कुणाला 10 महिने लागतील, ते सांगू नाही शकत. त्यातलं मर्म समजून घेतलं तर ती फार लवकर येणारी, लवकर शिकण्यासारखी गोष्ट. जशी आपण सायकल शिकतो, पोहणं शिकतो, तशी एक स्किल आहे. फार इझी आहे, फार डीप नॉलेजची किंवा फार मेहनतीचं काम नाही आहे, पण इतकं स्किलचं काम आहे. आणि आणखी एक, यात जितका सरफेस हार्ड असेल तितका लवकर पेपर पंच होऊन व्यवस्थित सेट होतो. ही एक महत्त्वाची बाब. सुरुवातीला कमी पेपरने सुरुवात करा, म्हणजे पेपर वाया जाणार नाही, पेपर जास्त मुडकणार नाही, तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार नाही काम न जमल्याचं किंवा स्किल न जमण्याचं फ्रस्ट्रेशन येणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली तर मोठं काम आपल्याला आरामात जमतं. तशीच ही पद्धत आहे. यामध्ये सुरुवातीला छोट्यापासून सुरुवात करा, नक्कीच मोठं होईल. छोट्यापासून सुरुवात करा म्हणजे मोठं काम करा. ठीक आहे, तर चला मित्रांनो, आजच्यासाठी इतकं काफी आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड डे. बाय.